एक्स चे 20% बरोबर 50 तर एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. स्कॉलरशिप साठी विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न दोन पद्धतीने सोडवता येतो. तर पहिली पद्धत बघूया. पहिली पद्धत कशी आहे बघा. 20% ला 50 तर 100 ला किती हा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. 100 गुणिले 50 भागिले हे 20 भागाकारात जातील. आता याला भाग लावायचा आहे. या शून्याला हा शून्य गेला. बे एक्के बे बे पंचे 10 हा शून्य आहे तसाच. 50 गुणिले 5 बरोबर काय झाले. 50 गुणिले 5 बरोबर किती झाले. 5 5 25 आणि शून्य जसाच्या तसा. म्हणजे काय झाले. ती संख्या 250 आहे. आता दुसरी पद्धत बघूया. एक्स चे 20% बरोबर किती सांगितलेले आहेत. 50 सांगितलेले आहेत. म्हणून काय केलं. एक्स गुणिले 20 भागिले 100 बरोबर 50. आता एक्स हा 20च्या काय आहे गुणाकारात आहे. म्हणून 20x भागिले 100 बरोबर 50 जसे आहेत तसे. आता 100 हे इथे भागाकारात आहेत. बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर ते काय होणार आहेत. पलीकडे नेताना ते गुणाकारात जाणार आहेत. म्हणून 20x बरोबर 50 गुणिले 100. आता हे 20 इथे गुणाकारात आहेत. पुन्हा इकडे नेताना काय होणार आहेत भागाकारात जाणार आहेत. म्हणून x बरोबर 50 गुणिले 100 भागिले हे 20 आता काय होणार आहेत भागाकारात जाणार आहेत. आता याला जर भाग लावला शून्याला शून्य गेला. बे एक्के बे बे पंचे 10 म्हणून x बरोबर आता काय झाले 5 5 25 म्हणजे 50 गुणिले 5 इथे करूया. 50 गुणिले 5 बरोबर काय आता झाले. याचा जर गुणाकार केला तर x बरोबर 250 आला. म्हणून काय झाली x ची किंमत 250 आली.